नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. देशाला ऍक्सिडेंटल पंतप्रधान मिळाला, तसाच कसब्याला ऍक्सिडेंटल आमदार मिळाला. 18 महिन्यात त्यांनी काहीच केलं नाही अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसब्यातील प्रचार सभेत केली. कसबा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार भाजपचे नेते हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा कसबा मतदारसंघात पार पडली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय. बारामती येथे प्रचाराच्या रणधुमाळीत अजित पवार यांनी शरद पवार यांच्या कारकिर्दीपेक्षा आपल्या कार्यकाळात अधिक कामे झाल्याचा दावा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मी कोणाला कमी लेखत नाही, पण साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात झाली. मात्र तसं बोललो तर साहेबांना कमी लेखतो अशी टीका माझ्यावर होते आणि मी अडचणीत येतो, असं वक्तव्य अजित पवार यांनी पुण्यात केलंय. केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सलग 10 वर्ष सत्ता आहे, तरीही हिंदू खतरे में कसे काय असा प्रश्न करत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला. पराभवाच्या भीतीने भारतीय जनता पक्ष आता हिंदू मुस्लिम करत मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सचिन सावंत यांची पुण्यातील काँग्रेस भवनामध्ये आज पत्रकार परिषद झाली, त्यात ते बोलत होते. जम्मू काश्मीरमध्ये काश्मीरी पंडित विभागले गेले आणि स्थलांतरित झाले. जाती जातींमध्ये लोक विभागले गेले की त्याचा फायदा इतरांना होत असतो. या शब्दाचा अर्थ प्रत्येक जण आपल्या पद्धतीने घेत असतो. मात्र बटेंगे तो कटेंगे हे वास्तव असून त्याला माझा पाठिंबा आहे, असं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पुण्यात बोलताना स्पष्ट केलंय. लोकसभेत फटका बसल्याने शिंदे फडणवीस पवार त्रिकुटाने राज्यात घोषणांचा पाऊस सुरू केला. सगळेच लाडके असल्याचे सांगत प्रसिद्धीसाठी वारेमाप पैशांची उधळपट्टी करत राज्यावर लाखो कोटींचं कर्ज केलं. मात्र हे लोक 20 नोव्हेंबर पर्यंतच लाडक्या बहिणी म्हणणार असून त्यानंतर त्यांच्या लाडक्या बहिणी राहणार नाहीत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी युती सरकारवर टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना पुण्यात महायुतीचा मित्र पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या काही पदाधिकाऱ्यांनी महायुतीला मतदान न करण्याची घेतलेली भूमिका महायुतीला अडचणीची ठरते. पाईंच्या पदाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे महायुतीची डोकेदुखी वाढणार असून रामदास आठवले यांच्याकडून पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळते. दिवसभराच्या प्रचारानंतर रात्री पक्षातील नाराज आणि असंतुष्ट कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना प्रचारात सक्रिय करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. पक्षाच्या केंद्रीय समितीने पुण्यात निरीक्षक म्हणून पाठवलेल्या गुजरात आणि कर्नाटक मधील निरीक्षकांनी यासाठी पुढाकार घेतलाय. कधी समजावून सांगून तर कधी कारवाईची भीती दाखवून नाराज कार्यकर्त्यांना प्रचारात सहभागी करून घेतलं जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत 1267 गुन्हे नोंदवण्यात आले असून या कारवाईत 1179 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच 182 वाहने जप्त करण्यात आली असून 5,55,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. वेळ झाली या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.